मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट आलेली आहे, खूप मोठी खुशखबर आलेली आहे। ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे, ज्या बहिणी केवायसी करण्यासाठी राहून गेलेल्या आहेत किंवा मग ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे आता परंतु त्या चुकल्या आहेत, कारण की चुकीची दुरुस्ती चालू होती आणि परत त्या चुकल्या आहेत किंवा राहून गेल्या आहेत, तर या अशा सर्व बहिणींना घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे। त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे। काय आहे ही खुशखबर आणि नवीन जी केवायसी आहे ही ऑनलाईन होणार का किंवा ऑनलाईन होणार नाही आहे, त्यांना ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार नाही आहे का आणि नाही देणार तर मग कशी होणार त्यांची ही केवायसी, हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। कारण की नवीन अपडेट आलेली आहे, महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि अधिकृत माहिती समोर आलेली आहे। तर ज्यांची केवायसी झालीच नाही आहे किंवा मग ज्या केवायसी करण्यासाठी आणखीनही चुकल्या असतील अशा सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या चॅनलवर लाडक्या बहीण संबंधीचे व्हिडिओ, केवायसी संबंधीचे व्हिडिओज तसेच इतर शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो आणि अधिकृतरित्या सत्य माहिती आपल्याला देत असतो। आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, केवायसीसाठी शेवटची संधी ही 31 डिसेंबर 2025 होती आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही असं स्पष्टपणे आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं। आणि त्याचबरोबर इतर सोशल मीडियावर सर्व जे काही यूट्यूब चॅनल्सवर असतील, इतर ठिकाणी असतील, सर्व हेच सांगत होते की आता पुन्हा संधी मिळणार नाही, आता सर्व लाडक्या बहिणी ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्या सर्व आता बाद होणार, अशा प्रकारची माहिती समोर येत होती। परंतु आपलंच असं चॅनल एक होतं ज्यांनी की स्पष्टपणे धीर दिलेला आहे लाडक्या बहिणींना, त्या लाडक्या बहिणींना ज्यांची केवायसी राहून गेलेली होती आणि त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे, तुम्हालासुद्धा केवायसीसाठी पुन्हा संधी मिळणार आहे, पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे। कारण की सर्व चुकी शासनाची होती, प्रश्न जे विचारलेले होते ते घुमून फिरून विचारलेले होते आणि ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या एवढ्या शिक्षित पण नाही आहेत, काही अशिक्षित आहेत, काही शिक्षित असल्यावरही त्यांना करता येत नाही आहे किंवा मग सेतू केंद्रावर जाऊन सेतू केंद्रावाले ज्यांना व्यवस्थित माहिती नव्हती त्यांनीसुद्धा आपली केवायसी चुकवलेली होती आणि परत पोर्टलसुद्धा व्यवस्थित चालत नव्हतं, कारण की OTP लवकर यायचा नाही, टाईम आऊट व्हायचा आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला केवायसीच करता येत नव्हती। अशा प्रकारची विविध कारणं या ठिकाणी घडलेली होती आणि त्याचमुळे खूप साऱ्या म्हणजे जवळपास 70 लाख महिलांची केवायसी बाकी राहिलेली होती। आता याच कारणांमुळे आपल्याला हे माहीत होतं की शासनाला पुन्हा संधी द्यावीच लागणार, कारण की शासनाची चूक होती आणि लाडकी बहीण योजना त्यांनी आणली आणि लाडक्या बहिणींमुळेच ते सत्तेत आले आणि म्हणून त्यांना ही संधी द्यावीच लागणार आहे। कारण की आकडा खूप मोठा आहे, 70 लाख महिलांचा आकडा होता आणि आपली बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार लाडक्या बहिणींना सांगत आलो आणि धीर देत आलो की टेन्शन घेऊ नका, तुम्हाला संधी मिळणार आणि तसंच झालं। शेवटी सरकारला संधी द्यावीच लागली आणि अखेर 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला ही संधी मिळाली चुकीची दुरुस्ती करण्यासाठी। आता यामध्ये एक गोष्ट झाली की फक्त ज्यांची चुकलेली होती केवायसी त्याच बहिणींना चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचं केवायसीचं ऑप्शन ऑनलाईन पोर्टलवर मिळालं होतं। मग आता ज्यांची केवायसी झालीच नाही त्यांचं काय, त्यांच्यासाठी अजूनही सरकारने काहीही माहिती समोर दिलेली नाही आहे। आदित्य तटकरेंसुद्धा अजूनही काही ट्विट केलेलं नाही आहे किंवा मग शासन निर्णयसुद्धा आलेला नाही आहे आणि म्हणून आपण आणखीनही सर्व लाडक्या बहिणींना ज्यांची केवायसी राहिलेली आहे, चुकलेली असतानाही अजूनही राहिलेली असेल, त्या सर्व बहिणींना आपण आणखीन धीर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सांगत आहोत की टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, तुम्हाला तुमची केवायसी करताच येणार आहे आणि सरकारला तुमची केवायसी करावीच लागणार आहे, पडताळणी करावी लागणार आहे किंवा मग तुमची केवायसी करून द्यावीच लागणार आहे। तुम्हाला लाभ मिळणार आहे, ज्या पात्र असतील, ज्या बहिणी पात्र असतील आणि ज्यांची केवायसी राहिलेली असेल अशा सर्व बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे, हे गोष्ट तुम्ही ठामपणे लक्षात घ्या। तर आता आपली माहिती काय आहे, अधिकृतरित्या जे काही माहिती आली आहे ती लोकसत्ता जे काही आपलं न्यूजपेपर आहे त्यांची वेबसाईट आहे, त्यांच्याकडून एक माहिती आलेली आहे, त्यांनी आपली एक बातमी याकडे छापलेली आहे, तुम्ही बघू शकता। खुशखबर, अपात्र लाडक्या बहिणींचे 1500 रुपये पुन्हा सुरू होणार, शासनाकडून अपीलाची संधी। बघून घ्या काय लिहिलेलं आहे। ग्रामीण भागातील महिलांच्या घरगुती अर्थकारणावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असून अन्यायकारकपणे वगळलेल्या महिलांसाठी पुन्हा अपील करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पडताळणी प्रक्रियेनंतर तब्बल 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। या निर्णयामुळे संबंधित महिलांना दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ तत्काळ थांबणार असून लाखो कुटुंबाच्या मासिक अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्यांचे तीव्र प्रतिसाद किंवा पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत।
महायुतीच्या सरकारने जून 2024मध्ये सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थेट आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा होता। त्यानुसार सुरुवातीपासूनच या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। प्रारंभी 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती। छाननीनंतर लाभार्थींचा आकडा 2,43,00,000 आला। मात्र प्रत्यक्ष लाभ देण्यापूर्वी शासनानं KYC आणि इतर निकषांच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या घटत जाऊन 1,89,00,000 स्थिरावली आहे। या संपूर्ण प्रक्रियेत अनेक विसंगती उघडकीस आल्या आहेत। शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले। काहींनी स्वतःला गैर सरकारी कर्मचारी दाखवले, तर प्रत्यक्षात त्या सरकारी सेवेत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले। काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील उत्पन्न निकषापेक्षा जास्त असतानाही अर्ज मंजूर झाल्याचे दिसून आले। सर्वात गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने नोंदणी करून लाभ घेतल्याचेही उघड झाले। या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला। KYC प्रक्रियेचा या संपूर्ण घडामोडीत महत्त्वाचा वाटा राहिला। मार्च अखेरपर्यंत 68 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते। मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी आपली कागदपत्रे अद्ययावत केली। सुमारे 14 लाख महिलांनी KYC पूर्ण करून आपण पात्र असल्याचे सिद्ध केले। यामुळे अपात्रांची संख्या काही प्रमाणात घटून 54 लाखावर आली। तरी देखील हा आकडा लक्षणीय असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम ग्रामीण आणि निम्न उत्पन्न गटातील महिलांवर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे। अनेक महिलांनी दरमहा 1,500 रुपयांच्या सहाय्यावर घर खर्चाचा काही भाग सांभाळण्यास सुरुवात केली होती। गॅस, अन्नधान्य, मुलांचे शिक्षण आणि इतर गरजांसाठी हा निधी उपयोगी पडत होता। त्यामुळे हा लाभ अचानक बंद झाल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे। काही ठिकाणी महिलांनी नाराजी व्यक्त करत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे। राजकीय स्तरावरही या निर्णयाचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवर सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली असून पात्र लाभार्थ्यांनाही अन्यायाने वगळले जात असल्याचा आरोप केला जात आहे। तर दुसरीकडे शासनाचे म्हणणे आहे की लाडकी बहीण योजना पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती। दरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा अपील करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। अनेक महिलांकडून चुकीची नोंद किंवा तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरवण्यात आल्याच्या तक्रारी येत असल्याने पुन्हा पडताळणीची गरज अधोरेखित होत आहे। अपील प्रक्रियेद्वारे संबंधितांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी दिली जाऊ शकते। तथापि या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार अपील प्रक्रियेचे स्वरूप, कालमर्यादा आणि निकष याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हे आर्टिकल लोकसत्ता न्यूजपेपरवाल्यांचं होतं आणि त्यांनी पक्की खबर दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की आम्हाला अधिकृतरित्या माहिती मिळाली आहे सूत्रांकडून, शासनाकडून अधिकृतरित्या माहिती मिळाली आहे, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना ज्यांची KYC झालीच नाही आहे, ज्या KYC करण्याचं बाकी राहिले आहेत किंवा मग ज्यांची KYC आता सध्या चुकली आहे परत, त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे आणि त्यांना आता ऑनलाईन संधी मिळणार नाही, ऑनलाईन KYC करावी लागणार नाही आहे। त्यांना आता डायरेक्ट अपील करता येणार आहे। आपल्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयात जाऊन आपला तक्रार अर्ज देऊन त्यांना अपील करावी लागणार आहे आणि त्या अपिलांच्या सोबतच आपले काही कागदपत्र त्यांना द्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर त्यांना आता KYCसाठी बाध्य करावं लागणार नाही आहे। त्यांना डायरेक्ट पडताळणी करूनच त्यांची आता KYC होणार आहे। अशा प्रकारची माहिती लोकसत्ता यांच्या आर्टिकलनं दिलेली आहे। म्हणजेच की ही बातमी खरी आहे। सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे, कारण की आता पुन्हा KYC ऑनलाईन होणार नाही आहे असं वाटत आहे। फक्त आणि फक्त तुमची अपील ते घेणार आहेत आणि तुमची तपासणी करणार आहेत कागदपत्रांची आणि त्यानुसार तुम्हाला आता लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र करणार आहेत। म्हणजेच की तुम्हाला आता KYC सर्वच लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे, ज्यांची कोणाचीही KYC बाकी राहिली असेल त्यांना। तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी देवानंद गव्हांदे, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।